स्वामी समर्थ. चला तर आपण चिकनची भाजी बनवूया. त्यासाठी 2 कांदे कट करून तेलात भाजून घेतलेत, लालसर करून घेतल्यात. थोडंसं मीठ टाकून अद्रक लसूण तेलात भाजून घेतले, टमाटर तेलात भाजून घेतले, कोथिंबीर आणि इकडे 2 कांदे कट करून घेतलेत. आपण कढईमध्ये खोबरं भाजायला ठेवले लालसर व्हायला. त्यामध्ये चिकन शिजायला ठेवले 1 शिट्टी करून घेण्यासाठी. खोबरं लालसर झालं. आता त्यामध्ये 2 माप तेल टाकू, 2 ते 3 माप तेल टाकू आणि वाटलेला मसाला भाजून घेऊया. चांगला लालसर भाजून घेऊ मसाला. मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजलं म्हणजे भाजी चव लागते. मिक्सरच्या भांड्यातला सगळा मसाला काढून भाजून घेऊ आपण. माझं चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मीठ टाकले मी चवीनुसार. चिकन मसाला टाकलाय 1 चमचा. त्यानंतर घरचा काळा मसाला टाकलाय, इसूर 1.5 चमचा. इकडं कांदा भाजायला ठेवला एका कढईमध्ये मी. 2 कांदे कट केलेले. सुक्का आणि पातळ आमटी बनवायची. चांगला एकजीव करून घेऊ मसाला. मसाल्यात तेल सुटेपर्यंत भाजलं म्हणजे भाजी चव लागते. आता आपण बघा आपला मसाला किती छान भाजलाय. यातलाच मसाला अद्रक कोथिंबीर लसूण अर्धा मसाल्याची मी आमटी बनवली आहे. आणि उकळली बघा किती छान असं कट आलाय. इकडं आणि पाणी पातेल्यात केलं. इकडे चिकन आहे. आता आपण सुकं बनवून घेऊ चिकन. सुकं बनवण्यासाठी कांदे 2 कट केले होते, अद्रक कोथिंबीर लसूण खोबरं आणि चांगलं मिक्स करून घेऊ. एकजीव होईपर्यंत हलवून घेऊ. 1 शिट्टी देऊन घेतली होती कुकरला मी. म्हणजे थोडंसं चिकन शिजतंय. असे मसाल्यामध्ये शिजलं म्हणजे चव लागतंय. असं झणझणीत असं बनवलंय चिकन. चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे सगळा मसाला लागतो चिकनला. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू. 5 मिनिटांनी बघू. मग बघा कट किती चांगला आलाय भाजीला. थोडीशी वरून हिरवी कोथिंबीर टाकून घेऊ. बघा किती छान झाले सुकं चिकन आपलं. त्याच्यात पण हिरवी कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊया आणि हलवून घेऊ. चिकन आपलं झाले आता तयार खाण्यासाठी. मऊ शिजलंय चांगलं एकदम. तण्यावर घेतलेलं सटकायच लागलंय. पडलं ते पण खाली. बघा किती तेल चांगलं सुटलंय आपल्या मसाल्याला. चांगलं भाजलं शिजलंय चांगलं. मसाल्यात चांगलं चिकन शिजल्याशिवाय चव लागत नाही. चरचरीत एकदम बनवलंय झणझणीत. डोळ्याला पाणी यावं खाल्ल्यावर. बघा किती छान शिजलंय. आता एकदा हलवून घेऊ आपण. मिक्स चांगलं करून घेऊ. झाले आपलं चिकनचं ताट तयार.
आणि रस्सा सुक्क पातळ रस्सा